दिनांक 16 जून 2026 रोजी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना गोपनीय माहिती मिळाली की श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वार्ड क्रमांक 2 परिसरातील लकी खानावळजवळ दोन इसम मोटारसायकलवर फिरत असून त्यांच्या ताब्यात धारदार शस्त्रे आहेत। माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप दरंदले, राजेंद्र बिरदवडे, सहदेव चव्हाण व अशोक गाढे यांना खात्री करून आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार संबंधित पथकाने वार्ड क्रमांक 2 पोलीस चौकीतील पोलीस हेड कॉन्स्टेबल त्रिभुवन, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय वाघमारे तसेच पंच यांना सोबत घेऊन तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी सापळा रचून संशयितांवर छापा टाकला। यावेळी हिरो एक्स्ट्रीम मोटारसायकल क्रमांक MH17 CN 9531 वर बसलेल्या दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले। चौकशीअंती त्यांनी आपली नावे जाफर करीम शेख वय 36 वर्ष राहणार बजरंग चौक श्रीरामपूर व शाहरुख निसार पठाण वय 33 वर्ष राहणार वार्ड क्रमांक 2 श्रीरामपूर अशी सांगितली। दोघांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून विनापरवाना धारदार शस्त्रे आढळून आली। पंचांसमक्ष पंचनामा करून संबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध विनापरवाना धारदार शस्त्रे बेकायदेशीरित्या बाळगल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 579/2026 अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे करीत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी नवनाथ उल्हारे। दिनांक 16 जून 2026 रोजी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर साहेब यांच्या पथकाने श्रीरामपूर शहरामध्ये एका कॉम्बिंग दरम्यान दोन आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 नुसार कारवाई केलेली आहे। त्यांच्या ताब्यातून दोन कत्त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। त्यांची गाडी जप्त करण्यात आलेली आहे। मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरू आहे। रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, त्यांच्याकडून हे शस्त्र जप्त केलेलं आहे। यापुढे पण या कारवाया अशाच सुरू राहणार आहेत। काल रोजी श्रीरामपूर शहर हद्दीमध्ये यातील आरोपी नामे नाझीम अनवर पठाण वार्ड नंबर 2 वय वर्ष 25, त्याचप्रमाणे मोहम्मद जाफर खुदबक्ष पटेल हे देखील वार्ड नंबर 2, हे दोघंही आरोपी गावठी कट्टा त्याचप्रमाणे कारतुसासह असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार श्रीरामपूर शहरातील जर्मन हॉस्पिटल परिसरामध्ये काल सायंकाळच्या टायमिंगला या दोघंही आरोपींना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडे झडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचं गावठी कट्टा किंवा पिस्टल, त्याचप्रमाणे जे काही काडतूस आहेत ते काडतूस किंवा दोन जिवंत काडतूस, त्याचप्रमाणे एक धारदार चॉपर मिळून आलेला आहे। दोघंही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय हत्यार कायद्याच्या विविध कलमान्वये या दोघंही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। या दोघंही आरोपींकडे तपास करत असताना श्रीरामपूर शहरातीलच एका रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराकडून यांनी ही जी पिस्टल आहे ही पिस्टल विकत घेतल्याचे निष्पन्न झालेले आहेत। त्याही आरोपीला त्याचे नाव शाहरुख पटेल, संजय नगर वार्ड नंबर 1 असे आहेत। त्यालाही या गुन्ह्यामध्ये आपण सहआरोपी केलेले आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक यांच्या निर्देशानुसार, यांच्या सूचनेखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर येथील PSI हंडाळ करत आहेत। यामध्ये हे जे पिस्टल आहेत हे नेमके कशासाठी आणलेत, कोठून आणले, या सर्व बाबींवर बारकाईने तपास करण्यात येत आहे।